हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आपल्या ताटामध्ये आपण काही खूप भरपूर व्हरायटी असलेले पदार्थ करतो। अर्थात आता नोकरदार महिलांना रोजच्या रोज काही हे करणं शक्य होत नाही, पण सणासुदीला किंवा सुट्टीच्या दिवशी किंवा काही खास समारंभ असेल, पाहुणे येणार असतील तर ती गृहिणी चारीठाव स्वयंपाक करते। अशा वेळेला नुसती पोळी भाजी किंवा पुरी भाजी चालत नाही, मग डाव्या उजव्या बाजूला एक सुकी भाजी, एक ओली भाजी, चटणी, कोशिंबीर, पापड असं लागतं। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे कोशिंबीर, ज्याला मध्ये किंवा नॉर्थकडे त्याला रायता म्हणतात। तर आज मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी कशा करायच्या ते दाखवते। आता मी तुम्हाला बीटरूटची कोशिंबीर कशी करायची ते दाखवते। हे 4 बीटरूट मी स्वच्छ धुवून घेतलेत। आता साईडने कापून घेऊया। आता हे बीटरूट पण आपण लहान असेल तर अर्ध करूया, मोठं असेल तर त्याचे 4 तुकडे करूया, म्हणजे ते चांगलं शिजतं। बटाट्यासारखे आपण अख्खे ठेवत नाही बीटरूट उकडायला। मीडियम असला तर तुम्ही 2 तुकडे केलेत तरी चालतील। हे मी आता कुकरमध्ये उकडून घेते। हे पहा, हे बीटरूट माझं कुकरमध्ये उकडून झालं आहे। आता ह्याच्यातले अर्धेच मी कोशिंबिरीसाठी वापरणार आहे आणि बाकीचे नंतर व्हेज सँडविचसाठी वापरण्यासाठी ठेवून देणार आहे। आपण बीटरूट उकडून घेतलं होतं, त्याच्यातले हे मी काही तुकडे कोशिंबिरीसाठी वापरते। तुम्हाला म्हटलं होतं त्याप्रमाणे काही तुकडे मी व्हेज चीज सँडविचसाठी वापरले। तर आता हे उकडलेलं बीटरूट आपण याची सालं काढून घेऊया। हे बघा, अगदी लगेच निघतात, काही त्रास होत नाही। आता आपण ह्याचे छान बारीक बारीक तुकडे करून घेऊया, चौकोनी। जसं आपण कांदा चिरतो फोडणीसाठी किंवा भेळेसाठी वगैरे, तसं अगदी छान बारीक चिरून घ्या। मी आता साधारणपणे तुम्हाला ज्या रेसिपीज नेहमी दाखवते त्या 3 किंवा जास्तीत जास्त 4 माणसांसाठी असतात। तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता। आणि कोशिंबीर हे तर काय तोंडी लावणंच आहे, कमी चालतं जास्त चालतं। जास्त झालं तर नुसतं खाल्लं तर तब्येतीसाठी आरोग्यासाठी चांगलंच आहे। हे पहा, आपलं बीटरूट छान बारीक कापून झालं आहे। हे आता आपण ह्या बोलमध्ये काढून घेऊया।
आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. अगदी मोजून 1 टीस्पून साखर, थोडंसं दाण्याचं कूट 2 ते 3 टीस्पून आणि दही. छान ताजं गोड घरचं दही लावा. किंचित आंबटसर असेल तरी चालेल, त्याच्याने पण कोशिंबिरीला चांगली चव येते, आंबट गोड. बीटरूट तब्येतीसाठी खूप चांगलं. टोमॅटोच्या सूपमध्ये पण आपण त्याचा किंचित तुकडा घातला तर रंग छान येतो. बीटरूटच्या फार कमी रेसिपीज आहेत. कोणाला ॲनिमिया असेल, रक्तात हिमोग्लोबिन कमी असेल तर त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं हे एक औषध आहे आणि म्हणून बीटरूटचा आहारात नेहमी समावेश करावा. हे बघा, अगदी सोपी आणि पटकन आपली बीटरूटची कोशिंबीर खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.